नमस्कार मित्रांनो, मी अण्णा कोळपे. आज तुम्हाला अशा व्यक्तीला भेटवायचं आहे. तो व्यक्ती ना म्हणजे आमच्या गावात असून पण तो कधी गावात थांबत नाही. कारण त्याचं नाही का काय काय म्हणजे आपण फिरत असतो इकडे इकडे चांगल्या लोकेशनला. पण चला आता थोडक्यात तुम्ही दाखवतो कोण व्यक्ती. या इकडं. नमस्कार भाऊ गणेश भाऊ. नमस्कार अण्णा पाटील. तर ही व्यक्ती आहे. तर गणेश भाऊ तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही जे बाहेर फिरता याचं म्हणजे काय राज काय? कारण तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनला असतात. याचं राज फक्त एकच आहे, भोलेनाथाची कृपा. आणि मी कमवतो तो पैसा आणि तो पैसा जास्तीत जास्त स्वतःवर खर्च करण्यासाठी मी बाहेर फिरत असतो. बाहेर फिरल्याने ज्ञान येतं, कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे हे बाहेर फिरल्याशिवाय कळत नाही. गावात राहून तुम्ही म्हणजे असं नाव नाही ठेवत मी, पण उद्धटपणा असतो गावात राहिल्यानंतर. बरोबर. पण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला तिकडे कोण ओळखत नाही. गणेश कोळपे कोण आहे, काय काय, कोणाला काही घेणं नसतं. मग त्या तिकडे जाऊन आपल्याला चांगलं बोलावं लागतं, चांगली पर्सनॅलिटी मेंटेन करायला लागती. मग त्याच्यावरून असा विषय असतो. आणि भाऊ तुम्हाला सांगू मी ना नाशिक असो, येवला असो, कोपरगाव असो, कुठं पण गेलो ना, कारण माझे मित्र कंपनी सुद्धा भरपूर ठिकाणी ते मला विचारतात ते आपले गणेश कोळपे कोण आहे. मला आमचे बंधूचे. पण काय विषय होतो माहिती का, कारण गणेश भाऊ ना कधी गावात सापडला नाही, आतापर्यंत सापडत नाही. डायरेक्ट विषयच नाही. जेव्हा पाहतो ना वेगवेगळ्या लोकेशनला असतो आणि मग तेव्हा सांगतो अरे भाऊ आमचे बंधूचे, पण ते काय वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर असतात आणि त्यांना एक आनंद आहे, एक छंद आहे थोडक्यात. छंद आणि ते छंद जोपासतात. त्याचं कारण काय? छंद आहे भाऊ तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनला बाहेर फिरायला चांगलं वाटतं, माइंड फ्रेश होतो. आणि खरंच पहिल्यापासून आवडतं. आता 12 ज्योतिर्लिंग केले मी, 4 धाम केले. आता लहानपणी बघायचो मी की आपल्या घरातले काही कुटुंब प्रमुख असायचे, जसे आपले आजी आजोबा, त्यांची इच्छा असायची 4 धाम केली पाहिजे, ह्या गोष्टी केल्या पाहिजे, 12 ज्योतिर्लिंग केले पाहिजे. जसं इतर धर्मातही असतात इकडं, म्हणजे प्रत्येकाचा कॉन्सेप्ट वेगवेगळा आहे. तर त्या अनुषंगाने मी 4 धाम यात्रा किंवा त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग यात्रा या गोष्टी केल्यात सर्व. आणि भोलेनाथाची कृपा आहे आपल्यावर सगळी काही. त्यामुळं जे काही दिसतंय आपल्याकडे ते सगळं भोलेनाथांमुळेच आहे. बाकी नाही याच्यामध्ये कारण असं तुम्हाला माहिती आहे, देणारा तोच आहे आणि घेणारा तोच आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाही. कारण जेवणामध्ये तुम्हाला एकच माहिती आहे, फक्त जे आपल्या सुशीचा जो निर्माता आहे तोच आहे. 100%. आणि तुमच्या लाईफ मध्ये फक्त मी 4 मित्र पाहतो. एक तर कारण काय? त्याचं कारण असं आहे की ते पण त्यांचे वेगवेगळे बिझनेस आहे. त्यांचे पण वेगवेगळे बिझनेस आहे. सगळे पैसे कमवतात आणि ते पैसे कमवतात म्हणूनच ते माझे मित्र आहे. तसं काही नाही, पण चांगले मित्र असले ना सोबत तर लाईफ मध्ये चांगलंच घडतं सर्व काही. आणि थोडेसे वेगळ्या अँगलचे जर मित्र असले तर तुम्ही त्यांच्याच मार्गाने चालून पुढे जाऊन तुमचा ऱ्हास होईल. बरोबर. चांगले मित्र असले तर चांगलंच होईल. त्याच्या पलीकडे काही बोलत नाही. खूप जास्त मोठा मित्र परिवार आहे माझा. कोणाला राग रोष नको म्हणून त्याविषयी जास्त काही बोलत नाही. बरोबर आहे. कारण मित्र परिवार आपण सांभाळला पण पाहिजे. पण काय